हॅलो गाईज, मी सूरज. आपलं स्वागत आहे SK एम्पायरमध्ये. हे बघा, हा आपला कापूस आणि आपण शेतात आलेलो आहोत हे चिकट सापळे लावायला. आलं की झाडाच्या फांद्या तोडल्या चिकट सापळे लावायला. येतानाच तारसोबत घेऊन आलेलो आहे. आणि झाडं तोडणे हा काय निघून आहे, पण थोड्याफार फांद्या तोडायला काय अडचण नाही आहे. फांद्या तोडल्याने काही एवढं काही नुकसान होत नाही, फांद्या आपल्याला लागतात म्हणून तोडल्या. आता हे कामगंध सापळे, ते चिकट सापळे आपलं लाकडाला बांधायचं काम चालू आहे. हे बघा, आता लाकडाला बांधतोय आणि बांधल्यानंतर हे शेतात लावायचे. तर चला, लावल्यानंतर आपल्याला परत याची माहिती देतो. तर मित्रांनो, आपले चिकट सापळे हे लावून झालेले आहेत. हे बघा, एकरी हे 25 लावायचे. हे आपलं अर्धा एकराचं लावून झालेलं आहे. या अर्धा एकरात तब्बल 10 ते 11 लावलेले गेले आहेत, कारण की खाली 10 गुंठे आहे, त्याला पण पुरेसे झाले पाहिजेत. आणि बाकीकडे अर्धा एकर आहे, म्हणजे सगळं आपलं एवढ्या 25 ह्याच्यात उरकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामुळं काय होतं, तर या चिकट सापळ्यामुळं आपला 1 ते 2 फवारे वाचले जातात. काय हे जे पिकावर दुष्परिणाम करतात ते कीटक याला चिकटले जातात. हे बघा, आपण आत्ता त्याला 10-15 मिनटं झालं लावून झालेलं, तोच हे बघा, हे चिलटं वगैरे याला सगळे चिकटलेले आहेत. याचा असा फायदा आहे, फवारणी वाचते, जैविक पद्धतीने कापूस होतो, रासायनिक फवारण्या कमी होतात. हा पुडा एक आपल्याला घ्यायचं म्हणलं तर बाजारात 140 रुपयाला भेटतो. आम्ही गट शेती करतो आणि आमच्या गटाचं नाव आहे सावित्री फुलेबाई. त्यात माझी मम्मी आहे. पण आम्ही हे सगळं एकत्रित करतो. पण हे कामगंध सापळे आम्ही एकत्रित खरेदी केल्यामुळं, बल्कमध्ये खरेदी केल्यामुळं आम्हाला हा एक 25चा पुडा आम्हाला 80 रुपयाला पडलेला आहे. तर आपण पण हे आपल्या शेतीत वापरून बघा, याच्यामुळं काय फायदा होतो, काय हे सगळं आपल्याला वापरल्यानंतर समजेल. ऐकून काय समजणार नाही. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय.